विद्यार्थी मित्र हो, कालपासून आपण आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 1 प्राचीन भारताचा इतिहास मधील प्रकरण दुसरे अश्मयुग आणि सिंधू संस्कृतीचे नागरीकरण हे अभ्यासतोय। आपण कालच्या तासिकेमध्ये चार्ल्स डार्विननं मांडलेल्या सजीवांच्या उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे त्याची इत्थंभूत माहिती घेतली। त्याबरोबरच प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ च्याविषयी जाणून घेतले। च्यामध्ये पुन्हा 2 टप्पे, अश्मयुग आणि धातुयुग, पुन्हा धातुयुगाचे जे काही ताम्रयुग आहे, कांस्ययुग आहे, लोहयुग आहे, असे 3 विभाग। अश्मयुगाचे पुन्हा 3 टप्पे, पुराश्म किंवा जुने अश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग। याच्यातलं पहिलं बीट आहे पुराश्म किंवा जुने अश्मयुग, पॅलिओलिथिक एज। पेलिओस किंवा लिथोस या युनानी शब्दापासून अश्मयुग हा शब्दप्रयोग केला गेला। या कालखंडातील आदिमानव होय। इसवी सन पूर्व 2,50,000 वर्षापासून ते इसवी सन पूर्व 10,000 हा या आदिमानवाचा कालखंड म्हणजेच पुराश्म किंवा जुन्या अश्मयुगाचा कालखंड होय। दैनंदिन जीवनात शिकार करणं आणि खाद्य संग्रहण करणं इतकंच कार्य या काळातील या आदिमानवाचं होतं। आता या कालखंडामधली जी काही ठिकाणं आहेत म्हणजे जुन्या अश्मयुगातील, पुराश्मयुगातील ही जी काही अवशेष आपल्याला मिळाली ती ठिकाणं भारतातील विविध ठिकाणी या काळातील अवशेष सापडले आहेत। दक्षिण भारतामध्ये मदुराई असेल, तंजोर, कादर, तलिया, बेल्लारी, कर्नूल, हडप्पा, हैदराबाद, धारवाड, विजापूर, बेळगाव, त्याबरोबरच बुंदेलखंड, गुजरातमध्ये साबरमतीचा काठ, महाराष्ट्रात गोदावरी प्रवरा नदीचा काठ, मध्य भारतात रेवा विभाग, पूर्व म्हणजे ओडिसा, तलचर, बंगाल, बिहार आणि मध्य प्रदेशात सुद्धा या काळातील मानवांचे अवशेष, तत्कालीन हत्यारांचे अवशेष सापडलेली आहेत, मिळालेली आहेत। सध्या पाकिस्तानातील पंजाब मध्ये असलेल्या
सोन किंवा सोहन नदीचा काठ, तसेच काश्मीरमध्ये पश्चिमेकडे थरचं वाळवंट, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील बेलन नदीचा काठ, पुन्हा राजस्थानमधील दिदवान, मध्य प्रदेशातील भोपाळ, जवळील भीमबेटका येथील गुहांमध्ये या पुराश्मकालीन मानवानं बनवलेली हत्यारे आणि मानवी सांगाड्यांचे अवशेष मिळालेले आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये आहे जी हत्यारं आहेत ती कोणकोणती हत्यारे या कालखंडामध्ये होती. त्यामध्ये हातकुराढी, खडकांचा म्हणजे दगडांचा चॉपर, घन, कुदळी, घर्षणी, तासणी इत्यादी. त्याबरोबरच गारगोटीचा दगड, काळा कठीण बेलोरीचा दगड यांचा वापर हत्यारे आणि अवजारे बनवण्यासाठी या काळातील मानव करत होता. आणि याच हत्यारांचा वापर शिकार करण्यासाठी, स्वसंरक्षण करण्यासाठी, झाडे वेली तोडण्यासाठी आणि कंदमुळे काढण्यासाठी ही हत्यारं वापरली जायची. याच्यानंतर आहे मध्याश्म किंवा अंतराश्म युग. याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 9000 ते इसवी सन पूर्व 4000. हा मध्याश्म युगाचा कालखंड मानला जातो. या काळातील मानवानं शिकार, मासेमारी, अन्न गोळा करून जगणे यासोबतच पशुपालनास सुरुवात केली. या कालखंडामध्ये थोडासा मानव प्रगत झाला आणि या मध्याश्म युगाचे अवशेष राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य पूर्व भारत, कृष्णा नदीकडील दक्षिण भागामध्ये आढळतात. या युगाचे म्हणजे मध्याश्म युगातील हत्यारांचं वैशिष्ट्य म्हणजे दगडांची छोटी छोटी हत्यारे, ज्याला मायक्रोलिथ असं संबोधलं गेलं. मायक्रो म्हणजे छोटी, लहान, अतिसूक्ष्म. या कालखंडामध्ये हत्यारे बनवण्यामध्ये व अवजारे बनवण्यात सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. छोटी हत्यारे बनवण्याचे उद्योग या कालखंडात चालत असत. याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या मध्याश्म युगाचं अग्नीचा शोध, मृद भांडी म्हणजे मातीची भांडी, शेती, पशुपालन याच कालखंडामध्ये मानव करू लागला. या मध्याश्म किंवा अंतराश्म युगामध्ये. याच्यानंतर आहे नवाश्म युग. नियो या युनानी शब्दाचा अर्थ नवीन असा होतो. नियो म्हणजे नवीन. मध्याश्मयुगीन मानवाच्या अनुभवातील वाढ, जीवनशैली, शस्त्र, अवजारे यामध्ये फार मोठा बदल घडून आला. एक आधुनिक नवे पर्व या कालखंडामध्ये सुरू झालं. म्हणून या कालखंडास नवाश्म युग असे म्हणतात. या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे कृषीचा आरंभ म्हणजे शेतीचा आरंभ. बेलन नदी काठावर मेहरगड या ठिकाणी सर्वप्रथम भारतामध्ये
मेहरगड या ठिकाणी बेलन नदीच्या काठावर मानवानं कृषी कार्याचा आरंभ केला. भारतामध्ये पहिल्यांदा शेतीचा प्रयोग नवाश्म युगात बेलन नदीच्या काठावर मेहरगड या ठिकाणी या काळातील मानवानं केला. आणि याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे उत्तर प्रदेशातील जे इलाहाबाद आहे, ज्याला अलाहाबाद म्हणूनही संबोधलं जातं, या ठिकाणी तांदळाचे अवशेष मिळालेले आहेत. शिकार, पशुपालन याबरोबरच नंतरच्या कालखंडामध्ये मानव उत्पादक आणि उपभोक्ता बनला. याच्यामुळं मानवी जीवनात स्थिरता आली. अग्नीचा वापरही मोठ्या प्रमाणात या कालखंडातील मानव करू लागला. चाकाच्या आधारे मातीची भांडी बनवू लागला. जागतिक नवाश्म युगाचा कालखंड इसवी सन पूर्व 9000 ते इसवी सन पूर्व 4000 असा होय. तर भारतीय उपखंडाचा विचार करता हे जे नवाश्म युग आहे याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1000. या कालखंडातील मानवानं बनवलेली जी काही अवजार आहेत, हत्यार आहेत, त्याची माहिती आपण घेऊयात. नवाश्म युगामध्ये मानवानं पटाशी, हातोडे, मुसळ, कुदळ, पाटा, वरवंटा, चाकू, कुऱ्हाड, हाडाची उपकरणे बनवायला सुरुवात केली. आणि याच कालखंडामध्ये मानवाची जी काही अन्न संग्रहण करण्यासाठी भटकंती होती ती थांबली आणि तो स्थिर जीवन जगू लागला. मगाशी पाहिल्याप्रमाणे तो उत्पादक आणि उपभोक्तासुद्धा झाला. याच्यानंतर आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडलेली भारतातली ठिकाणं. याच्यामध्ये आहे काश्मीरमधील बुरजाहोम, कर्नाटकमधील टेक्कलकोटा, आंध्र प्रदेशमधील उतनूर, नागार्जुनकोंडामधील मास्की, बेल्लारी, पिक्कलीहल, मद्रासमधील सालेम आणि पूर्व भारतात पूर्वेकडे ओरिसा, आसाम आणि उत्तर प्रदेशामध्ये मिर्झापूर या ठिकाणी मानवी शरीराचे अवशेष आणि नवाश्मयुगीन मानवानं जी काही हत्यारं, अवजारं निर्माण केली त्यांचेही अवशेष या ठिकाणांमध्ये सापडलेली दिसून येतात. आता या नवाश्म युगाचं काय वैशिष्ट्य आहे, तर या काळातील मानवानं दगडी नांगरांद्वारे शेतीस सुरुवात केली. शेती योग्य अवजारांची निर्मिती केली. चाकाचा शोध याच कालखंडातला आहे आणि त्याचा वापरसुद्धा याच कालखंडात झाला. या नवाश्म युगामध्ये मानव अग्नीचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागला. चित्रकलेचं ज्ञानही याच कालखंडामध्ये मानवाला झालं. आणि याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या कालखंडातील मानव स्थिर जीवन जगू लागला. झाडांची साल, कातडी च्या वस्त्राबरोबरच लोकर व कापड विणण्याची कला या मानवाला अवगत झाली. या कालखंडातील जी घरांची रचना होती ती लाकडी होती, दगडी होती. त्याबरोबरच
झोपडीसारखी सुद्धा घरं या कालखंडामध्ये होती आणि या कालखंडामध्ये मानव मूर्तीपूजासुद्धा करत होता. हे जे अश्मयुगाचे आपण 3 कालखंड पाहिले, पुराश्म किंवा जुने अश्मयुग, त्यानंतर मध्याश्मयुग आणि तिसरा कालखंड नवाश्मयुग. या कालखंडामध्ये आपल्याला मानवी प्रगतीचा आलेख उंचावत गेलेला दिसतो. मानवानं या कालखंडामध्ये आपल्या बुद्धीचा वापर करून स्थिर जीवन जगण्याची कला अवगत केली. आता या कालखंडातील समाज आणि संस्कृती म्हणजेच अश्मयुगीन समाज आणि संस्कृती, याच्यातला पहिला मुद्दा आहे अवशेष. तत्कालीन मानवानं जे काही वास्तूंच्या स्वरूपामध्ये मागं सोडलेलं आहे ते अवशेष आदिमानवाचे शारीरिक अवशेष भारतात आढळून आलेले नाहीत, परंतु या आदिमानवानं वापरलेली जी हत्यार आहेत, अवजार आहेत, ते सापडलेली आहेत. यामध्ये शंख आहे, लाकडी अवजार आहेत, तत्कालीन प्राण्यांची हाडे आहेत. याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये दगडांची जी काही उपकरणं त्या काळात बनवली ती सापडलेली आहेत. त्यानंतर आहे अवजारे आणि हत्यारे. सुरुवातीच्या म्हणजे प्रारंभीच्या काळातील जे काही हत्यारं आहेत, अवजार आहेत, ही ओबडधोबड स्वरूपाची होती. नंतरच्या कालखंडामध्ये धारदार आणि टोकदार हत्यारं बनवली गेली. या कालखंडातलं वैशिष्ट्य हात कुऱ्हाड हे मानवानं बनवलेलं जगातलं पहिलं हत्यार आणि हे ते दगडी हत्यार होय. म्हणजेच मानवानं पहिल्यांदा जे हत्यार बनवलं ते हात कुऱ्हाड आणि तेही दगडाची. काळानुसार यात बदल होत गेला. याच्यानंतर आहे आहार. याला आपण आजही फार महत्त्व देतो. तत्कालीन मानवसुद्धा आपल्याहीपेक्षा जास्त महत्त्व देत होता. शाकाहार व मांसाहार दोन्ही प्रकारचा आहार तत्कालीन मानव घेत होता. फळे, कंदमुळे, प्राण्यांचे मांस, मासेमारी, पशुपालनातून त्यावर आधारित आहार घेतला जाऊ लागला. कृषी आधारित धान्य शिजवून खाऊ लागला. म्हणजे या कालखंडामधील मानव सर्वच प्रकारचा आहार घेत होता, खात होता. याच्यानंतर आहे वस्त्रालंकार. प्रारंभी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये झाडांची पाने, साल, तसेच जनावरांच्या कातडी, पशूंचे केस यापासून मानव वस्त्रे बनवू लागला. कालांतरानं सुती आणि लोकरी कापड वापरू लागला. शरीराचे रक्षण व लज्जा रक्षणार्थ तो वस्त्र परिधान करू लागला. आधुनिकतेमध्ये वस्त्रात विविधता येऊन
रंगांचाही वापर होऊ लागला. शंख, हस्तिदंत, मणी यांचा वापर दागिने तयार करण्यासाठी होऊ लागला आणि विविध प्रकारचे केस संभार केले जात. केस संभार म्हणजे केसांची रचना वेगवेगळ्या प्रकारची. त्या काळात ही मानव करत होता. त्यानंतर आहे पशुपालन. विविध प्राण्यांची व त्यांच्या उपयुक्ततेची माहिती या मानवास झाल्याने त्याने पशुपालनास सुरुवात केली. मध्य प्रदेशमधील आझमगड आणि राजस्थानातील बागोर या ठिकाणी पशुपालनाचा सर्वात प्राचीन पुरावा उपलब्ध झालेला आहे. आता या कालखंडातील जे प्राणी होते यामध्ये गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, म्हशी, कुत्रे, घोडे मानव मोठ्या प्रमाणात पाळू लागला आणि नवाश्म युगामध्ये याच पशूंचा शेतीसाठी तो वापर करू लागला. याच्यानंतर आहे कृषी विकास म्हणजे शेतीचा विकास. नवाश्म युगाचं हे वैशिष्ट्य आहे. जमिनीवर पडलेल्या बियांपासून रोपे उगवून पुढे त्यांचे धान्यात रूपांतर होते याचं निरीक्षण या काळातील मानवाने केलेलं होतं. कृषी कार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं स्त्रियांनी केली. याचं कारण असं, पुरुष शिकार करत असत. नांगरणीसाठी दगडी फाळ, कठीण लाकूड, कुदळ या अवजारांचा वापर केला जाऊ लागला. तांदूळ, सातू, जव, ज्वारी, गहू, बाजरी, वाटाणा, मूग, हरभरा, कापूस अशी पिके या काळातील मानवाने घ्यायला सुरुवात केली. चाकाचा शोध हे नवाश्म युगाचं वैशिष्ट्य आहे. याचा वापर वाहनासाठी व कुंभार कामासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला. यामुळं मानवाचं जीवन गतिमान झालं. मातीची भांडी धान्य साठवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, दगडी हत्यार अवजारांच्या जोडीला मातीची भांडी मानव बनवू लागला. चाकाच्या साह्यानं सुबक, गुळगुळीत काळ्या मातीची, करड्या रंगाची व चटईसारखे पट्टे उठवलेली भांडी तो बनवू लागला. याच्यानंतर आहे अग्नीचा वापर. प्रकाश, ऊब, प्राण्यांपासून रक्षण अग्नी करतो याचं ज्ञान मानवास झालं. भाजलेल्या मांसाची चव त्याला कळाली. अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जाऊ लागला. दगड किंवा लाकूड यांच्या घर्षणातून तो अग्नी तयार करू लागला. यातून मानवी जीवनाला दिशा मिळाली. संघटित जीवन. निसर्ग आणि हिंस्र प्राणी यांच्याशी संघर्ष करताना त्याला संघटित जीवनाची गरज भासू लागली. शिकार व स्वसंरक्षणासाठी मानव गट करून राहू लागला. गट किंवा समूह यातूनच पुढं जमात निर्माण झाली आणि या जमातीच्या माध्यमातून मानव संघटित जीवन जगू लागला.
याच्यानंतर आहे कुटुंब संस्था. स्त्री आणि पुरुष संबंधातून होणाऱ्या प्रजननाची माहिती मानवास होती. संतती प्राप्ती आणि त्या संततीचं संगोपन यासाठी ते एकत्र राहू लागले. पुरुष शिकार आणि मासेमारीतून अन्न गोळा करू लागले, तर स्त्रिया जेवण तयार करणं, मुलांचं संगोपन करणं, यातूनच कामाची विभागणी होऊन मातृसत्ताक कुटुंब पद्धती विकसित झाली. स्थैर्य व आर्थिक समृद्धी. नवाश्मयुगात कृषीच्या शोधानं मानवी जीवन स्थिर झालं. कृषी उत्पन्नामुळे जीवनाला स्थैर्य व आर्थिक समृद्धी प्राप्त झाली. याच्यानंतर आहे स्थापत्य व नगररचना विकास. स्थापत्य म्हणजे बांधकाम, आणि तत्कालीन जी काही नगरं होती त्या नगरांची रचना आणि त्यांचा झालेला विकास. आपण कृषीमुळे मानव स्थिर झाला असं अभ्यासलं. त्याला घराची गरज पडली. सुरुवातीच्या कालखंडातील जी काही घरं होती ती फांद्या आणि गवतापासून झोपड्यांची बनवलेली होती. कालांतरानं मानवानं लाकूड आणि मातीच्या विटा व दगडापासून पक्की घरे बांधायला सुरुवात केली, आणि च्या माध्यमातून नगररचनेचा विकास झाला. व्यापार, उद्योग व दळणवळण, शेती व व्यापारामुळे व्यापारी तत्वावर देवाणघेवाण व विनिमयास सुरुवात झाली. पशुपालन, लोकरीपासून वस्त्र, कापूस उद्योग या कालखंडामध्ये सुरू झाले. कुंभारकाम, सुतारकाम व्यवसायात प्रगती झाली, आणि या चाकामुळे दळणवळण क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर आहे धार्मिक श्रद्धा. जीवन मृत्यू, श्रद्धा, संस्कार, नैसर्गिक देवता, त्यांची आराधना, पिशाच्य विद्या, जादूविद्या, मंत्रतंत्र, चेटूक इत्यादी प्रथा, धर्मसमजुती या कालखंडामध्ये रूढ झालेल्या आपल्याला दिसून येतात. बेल्लारी, शिंगणपूर, मिर्झापूर, घाटशिळा या ठिकाणच्या गुहेमधील चित्रांवरून आपल्याला तत्कालीन मानवाची धर्मकल्पना दिसून येते. कलेचा विकास. मानवाने स्थिर जीवन जगताना सौंदर्य दृष्टीतून हत्यारे, अवजारे, मृदमूर्ती म्हणजे मातीच्या मूर्ती, भांडी, चित्रे, रंगकाम, नृत्यकलांचा विकास केला. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यानंतर आहे भाषेचा विकास. पशुपक्ष्यांच्या आवाजातील ध्वनीवरून शब्दांची निर्मिती झाली. सुरुवातीला एकाक्षरी शब्द निर्माण झाले, नंतर अनेकाक्षरी शब्द निर्माण होऊन
भाषेचा विकास होत गेला. याच्यानंतर आहे मृत संस्कार. मृत शरीरास जमिनीत पुरून त्यावर समाधी बांधली जाई. तसेच मृतास जाळून त्याच्या अस्थी मडक्यात भरून ते पुरत असत. काही ठिकाणी मृतांबरोबर कुत्रा पुरल्याचे दिसून आलेले आहे. या कालखंडामध्ये पितृपूजा रूढ होती. अश्मयुगातील समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करीत असताना शेवटचा मुद्दा आहे धातूंचा वापर. नवाश्मयुगीन मानवास धातूचं ज्ञान झालं आणि त्या माध्यमातून त्यानं अवजारे आणि उपकरणे धातूपासून बनवण्यास सुरुवात केली. या कालखंडामधील जे काही नवाश्मयुगातील धातू होते त्यामध्ये तांबे, कांस्य, लोह असे धातू मोठ्या प्रमाणामध्ये मानव वापरू लागला आणि यातूनच धातू उद्योग सुरू झाला. महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य हे जे नवाश्म युग आहे, या नवाश्म युगामध्ये मध्याश्म युगाचा शेवट आणि नवाश्म युगाची सुरुवात. चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला, मानवानं शेती कार्यास सुरुवात केली, धातूंचा शोध लागला. आणि नवाश्म युगाचं आणखीन एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे याच कालखंडामध्ये जगातली अतिप्राचीन जी संस्कृती आहे ती भारताची सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती हिचा जो उदयाचा, विकासाचा आणि ऱ्हासाचा जो कालखंड आहे तो सुद्धा नवाश्म युगाचा आहे. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. याच्या पुढचा जो भाग आहे सिंधू संस्कृती आणि तिचं नागरीकरण, तो आपण उद्याच्या प्रकरणामध्ये अभ्यासूयात. तत्पूर्वी धन्यवाद.